नमस्कार. आज आहे 26 जुलै. येणाऱ्या आठवड्यामध्ये निफ्टीमध्ये कोणकोणत्या शक्यता आहेत पैसे बनवण्याच्या हे आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. एकंदरीत विकली आपण जर निफ्टीचा व्ह्यू पाहिलात तर तो आपल्याला असा दिसतोय की एक स्विंग बनवल्याच्या नंतर, एक प्रॉपर स्विंग बनवल्याच्या नंतर प्राइस जी आहे तो जो स्विंग हाय आहे तो ब्रेक करण्याच्या जवळ आहे. म्हणजे आपल्याला बुलिश बाजूला जर का व्ह्यू बनवायचा असेल तर मार्केटला इथपर्यंत यावं लागेल 26,261 पर्यंत. जर मार्केट बुलिश होत येतं काय यावं लागेल, कारण जर त्याला एखादा फेक मूव्ह करायचा असेल किंवा त्याला एखादा रिअल मूव्ह जरी करायचा असेल तर त्यासाठी देखील प्राइसला तिथं येणंच आहे. म्हणजे त्याला प्राइसला समजा इथून आल्याच्या नंतर खाली पडायचंय किंवा इथून प्राइसला असं वर जायचंय, दोन्ही घटना घडणार आहे. तर दोन्ही घटना घडण्यासाठी कॉमन घटना कोणती, तर ती आहे ह्या लाईनला टच करणं. त्यामुळे बुलिश साईडचं टार्गेट आपलं पक्क झालं लॉजिकच्या बेस. राहतो प्रश्न बेअरिशचा. ज्या प्रकारे मार्केटने आता मुवमेंट बनवलेली आहे, जर इथूनच खाली पडला तर मग तुम्हाला दिसतोय तिथे बेरिजचं साईन. कसं ओळखायचं बरं बेरिजचं साईन, तर सिंपल आहे. जो हा हाय पॉइंट आहे इकडे वरती बघा, हा जो हाय पॉइंट आहे याच्या खाली हा हाय पॉइंट बनलाय. मग ज्या वेळेला हायच्या खाली दुसरा हाय बनतो त्याला आपण काय म्हणतो बरं, त्याला आपण म्हणतो लोअर हाय. मग हेच कारण ठरेल मार्केटचं खाली पडण्याचं, जर मार्केटची प्राइस जी आहे इथून पडली खाली तर. ओके, म्हणजे बुलिश आणि बेरिजचं टर्निंग पॉइंट तुम्हाला सांगितला. आता आपण येऊया डेली टाइम फ्रेम वरती. डेली टाइम फ्रेम वरती मार्केट असं आपल्याला दिसतंय बुलिश बाजूला, परंतु इथेच मार्केटची एक बेरिज बाजू देखील आहे. आमचे रॅपिड कंपाऊंडिंगचे मेंबर जर हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी रिप्लाय करायचा आहे व्हिडिओच्या खाली. हा जो इथे टॉप लागलेला आहे आपल्या मार्केट स्ट्रक्चरच्या मेथड नुसार आपण हा टॉप पकडलेला आहे की नाही याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय. कारण इथे आपल्याला दिसते एक बेरिश मुवमेंट. याचा मी कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. ही एक बेरिश मुवमेंट आहे बघा. प्राइसने काय केलं, एक स्विंग बनवला होता आणि ही जी बेरिश मुवमेंट आहे ना ही अशा प्रकारची आहे. म्हणजे जर का प्राइस खाली पडली तर तिला या लेवल पर्यंत यावं लागेल. अजून एक मार्केटमध्ये एक चांगल्या प्रकारचा स्विंग आहे आपल्याकडे ज्याचा आपण अभ्यास त्यालाही रेफरन्स म्हणून घेऊ शकतो. जर प्राइस बेरिज बाजूला खाली येते, ओके, जर प्राइस बेरिज बाजूला खाली येते तर ह्या लेवलला तिला टच करण्यासाठी यावं लागणार आहे. ओके, तर बेरिजचं टार्गेट जे आहे अशा प्रकारचं आहे. तुम्हाला अजून याच्यामध्ये सोपं मी करून देतो. याच्यात अजून सोपं असं होईल की प्राइस जी आहे ही याच्या अगोदर एका साइडवेज मध्ये फसली होती. म्हणजे एका रेंज मध्ये होती. साइडवेज नाही म्हणता, रेंज मोठी आहे 500 पॉईंटची, या रेंज मध्ये होती. तर जर प्राइसला डाऊन ट्रेंड अजून कंटिन्यू स्टार्ट करायचंय, म्हणजे ऑलरेडी डाऊनला आहेत, आता छोटं करेक्शन आहे, परंतु जर करेक्शन कंटिन्यू ठेवायचंय तर जशी ही लाईन ब्रेक होईल तर बघा ह्या लाईनच्या खाली तुमचे व्ह्यू जे आहेत ना हे पूर्णपणे बेरीजच असणार आहेत. बघा हा 400 पॉईंटचा आहे. इथून जर खाली पकडला तर हा किती येतोय बघा, जवळपास 1000 पॉईंटचा येतोय. ओके, हे मुवमेंट जे आहेत ना हे तुम्हाला मिळू शकतात बेरिज साईडला. ओके, ही सगळ्या बाजू तुमच्या बेरिज आहेत. त्यानंतर जर मार्केटला बेरिजला यायचंच नाही, तिला एक बुलिश टर्न घ्यायचंय असं आपण समजूया, तर जोपर्यंत प्राइस याच्या वर निघून जात नाही 24,988, म्हणजे जोपर्यंत प्राइस 25,000च्या वरती जात नाही तोपर्यंत तिला बुलिश नाही समजायचं. म्हणजे प्राइसला बुलिश होण्यासाठी 25,000च्या वर जाणं गरजेचं आहे. 25,000च्या खाली जिथे आता प्राइस आहे तो पूर्णपणे आपल्यासाठी बेरिश मार्ग आहे. हा जो आहे ना हा पूर्णपणे बेरिश मार्ग आहे. त्यामुळं इथे मार्केटमध्ये कोसळण्याची शक्यता जास्त आहे. पण तुम्ही म्हणतोय की मार्केटला जर बुलिश व्हायचं असेल तर त्या प्राइसला याच्या वरती मुवमेंट करावं लागेल तरच तिला याची वरती जाता येईल. आणि जे तुम्हाला मी सुरुवातीला विकली वरती 2 ज्या शक्यता सांगितल्या त्या तिला करता येतील. ओके, तर हे तुम्हाला मी महत्वाच्या लेवल्स दिलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला दोन्ही बाजूंनी पैसे कमवायचे आहेत, कारण आपण इंट्राडे ट्रेडर आहोत. आणि यामध्ये तुम्हाला मदत कोण करेल, तर यामध्ये क्लॅरिटीसाठी मदत करेल तुम्हाला 2 कॅन्डल सेटअप. जे मेंबर फर्स्ट टाइम 2 कॅन्डल सेटअप ऐकतात आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा की सर आम्हाला हा 2 कॅन्डल सेटअप तुम्ही शिकवा. कारण हा मोफत आहे, पूर्ण 5 दिवसाची मोफत ट्रेनिंग असते जी सोमवारी सुरू होते प्रत्येक आठवड्याच्या. तर जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ ऐकत असाल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर येईल त्यावरती मला मेसेज करा की सर मला 2 कॅन्डल सेटअपच्या बॅच मध्ये जॉईन व्हायचं, जी तुमची फ्री बॅच आहे. ओके, तर आता आपण घेऊया 2 कॅन्डल सेटअप मध्ये नेमकी आपल्याला काय हेल्प आहे. तर ही जे सगळं डाऊन होत आले प्राइस यामध्ये सगळ्यात लास्टची -2 कॅन्डल आपल्याला शोधावे लागेल. तर आपण बघाल ही स्पष्टपणे लास्टची -2 कॅन्डल आहे. जर मार्केटला कोणत्याही परिस्थितीत खाली पडायचं असेल तर डाऊन साईडला फक्त एक जरी रेड कॅन्डल मिळाली जी आपली कंटिन्यू डाऊन ट्रेंड -2 असेल, मार्केट बुलिश कधी होईल बरं, साहजिकच आहे, हिच्यावरती बुलिश आहे. तर एक कॅन्डल इथे जी आहे ही ऑलरेडी बनलेली आहे, एक कॅन्डल +1 ची बनलेली आहे. म्हणजे आपल्या
आपल्याला आपल्याला याच्यावरती अजून एक हिरवी कॅन्डल जर मिळाली तर आपण बुलिश साईडचा कन्फर्मेशन घेऊ शकतो. ओके, बुलिश साईडची कन्फर्मेशन घेऊ शकतो. म्हणजे हे झालं प्री मार्केट. आणि चालू मार्केटमध्ये समजा मार्केटमध्ये खरोखर रेड कॅन्डल बनत गेले अशा, जर मार्केट डाऊन झाला आणि रेड कॅन्डल, तर सिंपल आहे, मग तुमचा बुलिशचा व्ह्यू चेंज होईल. हा नाही राहणार. मग का नाही राहणार? कारण तुम्हाला माहिती आहे की जी -2 कॅन्डल बनेल तिच्यावरती 2 कॅन्डल बनल्या ग्रीनवाल्या, तर आपला जो व्ह्यू आहे तो चेंज होत असतो. ओके, तर ओपनिंग बद्दल ह्या 2 कॅन्डल घ्या आणि इन मार्केट ड्युरिंग मार्केट तुम्ही याचा वापर करा. ओके, जरी बेरीजचं तुम्हाला सिनरी मी हा सांगितलं, जरी अशा ग्रीन कॅन्डल बनत गेल्या समजा, तर सिंपल आहे, जोपर्यंत हिला 2 रेड कॅन्डल खाली क्लोज मारत नाही तोपर्यंत आपण काय बेरीजचा विचार करायचा नाही. तर अशा प्रकारे तुमचा हा समोरचा व्ह्यू झाला. तुम्हाला लॉंग दिलं, शॉर्ट मूव दिला आणि जवळचा मूव देखील तुम्हाला मी सांगितलेला आहे. हा जो आठवडा आहे ना, या आठवड्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना भरभरून प्रॉफिट मिळव. 2 कॅन्डल सेटअप तुम्हाला मदत खूप चांगल्या प्रकारे करते. अख्खी रॅली पकडण्यासाठी आपल्याला मदत करते. आपण सगळ्यांना माहिती आहे की ही रॅली आपण 150 पॉईंटची जी काय होती ही रॅली आपण पकडलेली होती आणि ही रॅली देखील मी तुम्हाला पकडून दिली होती लाईव्ह क्लास घेऊन. ओके, ह्या दोन लाईव्ह क्लासमध्ये दिल्या होत्या. तर हे जे आहे ना, जसं क्वालिटी ट्रेड एखादा मला मिळतो त्यावेळेला मी तुमच्यासोबत लाईव्ह देखील सेशन घेतो. माय डिअर फ्रेंड्स, या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून मार्केटचं प्राइसचं खरं नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी विनायक पवार, NISM सर्टिफाईड शेअर मार्केट अभ्यासक. आपल्याला मदत करतोय लाईव्ह मार्केटमध्ये मार्केटचा व्ह्यू बिल्ड करायला. थँक्यू.